मला आणली मी नाही लग्न केला तोच त्रास झाला। संपूर्ण महाराष्ट्राला असणारा दादूस सेठ आणि आगरी कोळी कॉमेडी किंग या नावाने सुद्धा ओळखला जातो। या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत विनायकची यूट्यूब जर्नी, जसं की दादूस सेठ माणूस कसा झाला, दादूस महिन्याला किती कमावतो, सर्वसाधारणपणे एक व्हिडिओ बनवायला किती खर्च येतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जी लोक ठराविक गोष्टी जाणून घेण्यासाठी आले आहेत त्यांच्यासाठी नाव विनायक माळी, शिक्षण LLB LLM, कमाई 1 ते 2 लाख। विनायक माळी हा सुरुवातीला हिंदी भाषेमध्ये व्हिडिओ बनवायचा, कारण हिंदी भाषेमध्ये स्कोप खूप जास्त आहे। जर तुम्ही सुरुवातीचे 8 व्हिडिओ बघितले तर ते हिंदी भाषेमध्ये बनवले आहेत। 1 डिसेंबर 2017ला पहिला व्हिडिओ यूट्यूबवरती टाकला, परंतु पहिल्या वर्षात यूट्यूबवरती फक्त 3 व्हिडिओ टाकले आणि दुसऱ्या वर्षात 5 व्हिडिओ, असे 2 वर्षात फक्त 8 व्हिडिओ टाकले आहेत। आणि तिसऱ्या वर्षापासून खऱ्या अर्थाने मराठी आगरी कोळी कॉमेडी व्हिडिओला सुरुवात केली। 9वा आणि 10वा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तो मराठी भाषेमध्ये आहे। माझी बायकोवरती पहिला व्हिडिओ बनवला आणि तो खूप जास्त व्हायरल झाला आणि त्यानंतर माझी बायकोवरती पूर्ण सिरीजच चालू केली। त्यानंतर दादूस गेला गोव्याला, दादूस गेला मालवणला, चिकने हवालदार, वाकडे गुरुजी असे खूप सारे व्हिडिओ बनवले आणि ते सर्व व्हिडिओ मिलियनमध्ये व्हायरल व्हायला लागले। आणि आता जो काही धुमाकूळ दादूसने घातलाय तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाय। चला तर मग बघूया दादूस सेठ माणूस कसा झाला। दादूस एका नातेवाईकाच्या हळदीत गेला होता। खुर्ची टाकून मित्रासोबत बसलेला त्याला एक समोरून जाताना माणूस दिसला। दोन्ही हातामध्ये मोठमोठाले ब्रेसलेट आणि गळ्यामध्ये खूप सारा सोना, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, सिंपल गॉगल लावून जाताना दिसला। हा गोल्डन मॅन दादूसला भावला आणि दादूस सेठ माणूस झाला। एक व्हिडिओ बनवण्याचा खर्च 1.5 ते 2 लाख येतो। 1.5-2 लाख रुपये फक्त व्हिडिओला खर्च होतो। सर्वसाधारणपणे दादूसची कमाई महिन्याला 1 ते 2 लाखाच्या घरात होते। मी चॅनल डिलीट करत होतो। विनायक हा चॅनल डिलीट करणार होता